हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र खुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळ हा शब्द आपण गेले काही दिवस ऐकत आहोत. परंतु ह्या काळाला एकूण 4 वेगवेगळी नावं आहेत आणि त्या प्रत्येक नावामध्ये काहीतरी विशेष असं दडलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या 4 नावांवरती आपण आज थोडंसं चिंतन करूया आणि मग ह्या काळामध्ये अगदी मनापासून प्रवेश करण्याची कृपा परमेश्वराकडे मागूया. पहिलं नाव जे कधीपासून आपण ऐकत आलेलो आहोत, ते नाव आहे प्रायश्चित्त काळ. म्हणजे आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा काळ, की ज्या पापांमुळे आपण स्वतःचं नुकसान केलेलं आहे, आपल्या शेजाऱ्यांचं नुकसान केलेलं आहे, परमेश्वरापासून आपण दुरावलेलो आहोत. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण त्याबद्दल पश्चाताप करून प्रायश्चित्त घेणं गरजेचं आहे. प्रायश्चित्त म्हणजे शिक्षा नाही. प्रायश्चित्त म्हणजे संधी. कोणत्या प्रकारची संधी? पुन्हा एकदा परमेश्वराची नातं जोडण्याची संधी. म्हणून आपल्याला ह्या काळामध्ये प्रायश्चित्त साक्रामेंतासाठी तयार केलं जात असतं. म्हणून ह्या काळाला आपण प्रायश्चित्त काळ म्हणत असतो. दुसरं नाव आहे लेंट. हे इंग्रजी नाव आहे. ते जुन्या इंग्रजी लेंटेन ह्या शब्दावरून आलेलं आहे. आणि कालच आपण पाहिलेलं आहे की लेंट म्हणजे वसंत ऋतू. हा आध्यात्मिक वसंत ऋतू आहे. म्हणून ह्या आध्यात्मिक वसंत ऋतूमध्ये आपल्या जीवनाला नवीन पालवी फुटणं गरजेचं आहे. त्यासाठी जुन्या काही हानिकारक सवयी सोडून देण्याची माणसाने मनापासून तयारी केली पाहिजे. त्यासाठी हा काळ आपल्याला देण्यात आलेला आहे. तिसरा शब्द आहे उपवास काळ, की बऱ्याच वेळेला ह्या काळाला प्रायश्चित्त काळाऐवजी उपवास काळ हा शब्द आपले भाविक सर्रासपणे वापरत असताना आपण पाहतो. परंतु उपवास काळ म्हटल्यानंतर केवळ त्याच्या एकाच बाबीवरती आपण लक्ष केंद्रित करत असतो, उपवास. परंतु ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्याला उपवासासाठी पाचारण केलं जात असतं. ख्रिस्त सभेने अधिकृतरित्या 2 दिवस कायदेशीररित्या उपवास करण्याचे आणि मांस वर्ज्य करण्याचे दिवस म्हणून जाहीर केलेले आहेत, की राखेचा बुधवार आणि शुभ शुक्रवार किंवा गुड फ्रायडे, की ह्या 2 दिवशी भाविकांनी उपवास करावा अशी अपेक्षा आहे. ज्यांना उपवास करता येत नाही त्यांनी निदान मांस वर्ज्य करावं अशा प्रकारची सुद्धा सूचना दिली जात असते. ह्या काळाला उपवास काळ म्हणत आहेत कारण त्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारण्यात आलेला, की तुमचे शिष्य उपवास का करत नाहीत? आणि येशूने सांगितलं की जोपर्यंत वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत ते उपवास करणार नाहीत, परंतु वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल मग ते उपवास करतील. ह्या संपूर्ण प्रसंगामध्ये उपवास ह्या शब्दाचा सखोल अर्थ दडलेला आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती. परमेश्वराच्या जवळ वस्ती करण्याचा काळ, की जर मी परमेश्वरापासून दुरावलो असेन तर आता उपवास करून मला परमेश्वराच्या जवळ आलं पाहिजे. की माणूस जेव्हा उपवास करत असतो तेव्हा त्याचा आत्मा उल्लसित होत असतो. माणूस जेव्हा उत्सव साजरा करत असतो तेव्हा त्याच्या आत्म्याला उपवास घडत असतो. म्हणून ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपण उपवास करावा अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे. आणि चौथा शब्द आहे कोरेस्मा. कोरेस्मा हा शब्द जुन्या लॅटिन भाषेतील क्वाड्राझिंटा ह्या शब्दावरून आलेला आहे आणि त्याचा अर्थ 40, की हा कोरेस्माचा काळ 40 दिवसांचा असतो. आपण लवकरच हा उपवास काळ, प्रायश्चित्त काळ, हा वसंत ऋतू 40 दिवसांचा का असतो ह्यावरती लवकरच चिंतन करणार आहोत. परंतु हे 4ही शब्द आज चिंतनासाठी घेऊन स्वतःला प्रश्न विचारूया, की मी खरोखरच ह्या भावनेने ह्या काळात मी प्रवेश केलेला आहे का? हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.